नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज मी करिअर अपॉर्च्युनिटीज आफ्टर 12th म्हणजे 12वी नंतर 12वी कुठल्याही शाखेतून जरी केलेली असेल म्हणजे आर्ट्समधून, कॉमर्समधून आणि सायन्समधून, तर त्याच्यानंतर तुम्ही कुठले कुठले कोर्सेस करू शकता आणि त्याचे स्कोप, त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या एंट्रन्स एक्झामिनेशन आहे त्याबद्दल थोडं आज गाईडलाईन करणार आहे आणि त्यावर हे पूर्ण आपलं सेशन आहे. साधारण 10 ते 15 मिनिटाचं हे सेशन असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व एक्झामची इन्फॉर्मेशन आणि 12वी नंतर कुठल्या कुठल्या फील्ड तुम्ही प्रेफर करू शकता त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करू आपण आता करिअर अपॉर्च्युनिटीज आफ्टर 12th. आता त्याच्यामध्ये बघा काही जे करिअर फील्ड आहेत त्या सायन्सचे रिलेटेड आहे, काही कॉमर्सचे रिलेटेड आहे आणि काही आर्ट्सचे रिलेटेड आहे. आणि काही फील्ड अशा आहेत का जे सायन्सचे मुलं पण करू शकता, कॉमर्सचे मुलं पण करू शकता आणि आर्ट्सचे मुलं पण करू शकता. तर बघा आता सगळ्यात पहिलं जर सांगायला गेलं तर बीटेक 4 वर्षाचा कोर्स आहे. बीई बीटेक ते तुम्हाला माहिती आहे. इंजिनिअरिंग करतो तुम्ही. इंजिनिअरिंगसाठी बघा MST-CET नावाची एक एंट्रन्स एक्झामिनेशन आहे फॉर महाराष्ट्र स्टेट आणि दुसरी जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन्स प्लस ऍडव्हान्स, अशा 2 एंट्रन्स एक्झामिनेशन. ही जी JEE मेन्स आहे फॉर NITs अँड IITs म्हणजे काही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्याला फक्त JEE मेन्स चालते. आणि ऍडव्हान्स ही IIT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साठी कंडक्ट केली जाते. म्हणजे ही जी एक्झाम आहे बेसिकली फॉर NITs अँड IITs. काही सीट्स हे MST-CET थ्रू म्हणजे महाराष्ट्रातले जे कॉलेजेस आहेत ते सगळे कॉलेजेस MST-CET प्लस JEE मेन्सच्या स्कोअर मधून भरले जातात. म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या ज्या गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याचे सर्व ऍडमिशन हे CET थ्रू होता आणि 15% जागा ह्या JEE मेन्स मधून भरल्या जातात. ऍडव्हान्स फक्त कोणासाठी आहे तर IIT साठी ऍडव्हान्स घेतली जाते. आता बघा याच्यामध्ये काही टॉप 5 ब्रांचेस आहेत, जसं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, नंतर मेकॅनिकल, नंतर सिव्हिल, इलेक्ट्रिकल, केमिकल, ह्या ब्रांचेस आहेत. याला तुम्ही प्रेफर करू शकता. ह्या ब्रांचेस आहे. याच्यानंतर बघा हे BE म्हणजे ग्रॅज्युएशन, म्हणजे इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनला पण प्रेफर करू शकता म्हणजे ME MTech साठी. त्याच्यासाठी पण परत एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. आणि ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग मधून कम्प्लीट झाल्यानंतर काही UPSCच्या अंडर आणि काही MPSCच्या अंडर म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसच्या अंडर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या, त्याची पण तयारी तुम्ही आतापासूनच करू शकतात. तर आता बघा सेकंड जे आहेत BE आर्किटेक्चर, ज्यांना प्लॅनिंग, डिझायनिंग आणि कन्स्ट्रक्शन मध्ये करिअर करायचं आहे ते हे आर्किटेक्चर ऑप्शन चूज करू शकता. 5 इयर्सचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. UG अंडर ग्रॅज्युएट 5 इयर्सचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. हे 4 इयरचे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे. आता BE आर्किटेक्चरचे ऍडमिशन घेण्यासाठी 2 एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. JEE मेन्सचा पेपर सेकंड जो फक्त आर्किटेक्चर साठी घेतला जातो तो पेपर देणं मॅन्डेटरी आहे, किंवा नाटा नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर म्हणजे आर्किटेक्चर साठी एक नॅशनल ऍप्टिट्यूड टेस्ट आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. मग काही सीट्स याच्यातून फिलअप होता, काही सीट्स याच्यातून फिलअप होता. या दोन्हीपैकी एक एक्झाम देणं मॅन्डेटरी आहे. याच्या मेरिटनुसार तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल. आता त्याच्यानंतर मर्चंट नेव्ही. आता मर्चंट नेव्ही बघा, मर्चंट नेव्ही मध्ये काही करिअर करायचं असेल तर 1 इयरचा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तुम्ही मर्चंट नेव्हीचा 1 इयरचा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली इंडियन नेव्ही मध्ये जॉब करू शकतात. हे डिप्लोमा कोर्सेस व्हेरियस इन्स्टिट्यूट अवेलेबल आहे. तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट मर्चंट नेव्ही साठी कोर्सेस चालवतात त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर BSc इन नॉटिकल टेक्नॉलॉजी, BSc इन नॉटिकल टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. BSc डिग्री कोर्स आहे आणि BTech डिग्री कोर्स आहे. नेव्हल आर्किटेक्चर अँड स्लोप बिल्डिंग इथे करिअर करू शकता. हे कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली नेव्ही मध्ये जॉब करू शकता. म्हणजे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी मर्चंट नेव्ही मधून आहेत. आणि मर्चंट नेव्हीच्या
सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इन्स्टिट्यूट आहेत, तिथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यासाठी हे बघा, IMU CET नावाची एक एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. काही JEE ऍडव्हान्स मधून सीट्स फिलअप केले जातात. आता बघा, मरीन इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, मरीन इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट ही JEE ऍडव्हान्स मधून या भरपूर सारे इन्स्टिट्यूट आहे जे मरीन इंजिनिअरिंगची किंवा मर्चंट नेव्हीसाठी करिअर प्रोव्हाइड करतात. ते आता ही जे इन्स्टिट्यूट आहे ही JEE ऍडव्हान्स मधून प्रेफर करतात. आणि इंडियन मेरीटाईम युनिव्हर्सिटी ही सुद्धा मरीन इंजिनिअरिंगचा ट्रेनिंग वगैरे देते. तर हे कोर्सेस तुम्ही मर्चंट नेव्ही मध्ये करू शकता. नंतर कमर्शियल पायलट, आता ज्याला पायलट होण्याची इच्छा आहे ते ह्या कमर्शियल पायलट व्हेरियस एव्हिएशन इन्स्टिट्यूट आहे का जे कमर्शियल पायलटचं लायसन देतात. मग तुम्हाला कमर्शियल पायलट जर व्हायचं असेल तर तुम्हाला कमर्शियल CPL म्हणजे कमर्शियल पायलट लायसन तुमच्याकडे असणं मॅन्डेटरी आहे. मग व्हेरियस इन्स्टिट्यूट आहे, काही गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे, काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे का जे तुम्हाला कमर्शियल पायलटचं लायसन प्रोव्हाइड करतात, म्हणजे ट्रेनिंग देऊन लायसन प्रोव्हाइड करतात. मग त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. त्याच्यानंतर BSc इन एव्हिएशन सायन्स, तुम्ही एव्हिएशन मध्ये BSc सुद्धा करू शकता व्हेरियस इन्स्टिट्यूशन मधून. त्याच्यानंतर आता बघा, नॉर्मल जे 12th सायन्सचे मुलं जे आहेत, 12th सायन्सचे मुलं बघा, हे जे ऑप्शन सांगितलं हे सगळे मी 12th सायन्स PCM ग्रुप्सशी रिलेटेड आहेत. आता इंजिनिअरिंगला ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे AICTE यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मॅन्डेटरी नसलं तरी चालेल असं सांगितलेलं जरी असलं तरी या ब्रांचेससाठी हे गरजेचं आहे, कारण पुढे याच्यावर सर्व स्टडी डिपेंड आहे, म्हणून कंपल्सरी. तर आता बघा, इथे हे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सशी रिलेटेड कोर्सेस आहेत. आता बघा, हे पण सायन्सशी रिलेटेड आहे. BSc म्हणजे आपण जे बॅचलर इन सायन्स म्हणतो ते कोर्सेस मध्ये तुम्ही फिजिक्स, BSc फिजिक्स, केमिस्ट्री, BSc मॅथ्स, नंतर स्टॅटिस्टिक, BSc फॉरेन्सिक सायन्स याच्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. आपले फॉरेन्सिक डिपार्टमेंट जे आहेत सेंट्रलचे, स्टेटचे, त्याच्यामध्ये काही फॉरेन्सिक ऑफिसर लागतात, त्याची अपॉइंटमेंट फॉरेन्सिक सायन्स मध्ये BSc केल्यानंतर काही गव्हर्नमेंटच्या एंट्रन्स एक्झामिनेशन असतात, MPSC UPSC कंडक्ट करते, त्याच्या थ्रू तुम्ही फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे ऑफिसर होऊ शकतात. तर आता NDA, त्याच्यानंतर NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये जर करिअर करायचं असेल तर 12वी नंतर बॉईज कॅन्डिडेटसाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी कंडक्टेड बाय UPSC, म्हणजे कोण कंडक्ट करतं ती एक्झाम? UPSC कंडक्ट करते. वर्षातून 2दा एक्झाम कंडक्ट केली जाते. त्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, जनरल सायन्स, जनरल स्टडी, नंतर हिस्ट्री, जॉग्राफी सब्जेक्ट्स, इंग्लिश लँग्वेज हे मॅन्डेटरी सब्जेक्ट आहे. याच्यातून तुम्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये 3 स्टेपमध्ये एक्झाम घेतली जाते. फर्स्ट रिटर्न टेस्ट असते, रिटर्न पेपर MCQ बेस, त्याच्यानंतर SSB इंटरव्ह्यू असतो, त्याच्यानंतर मेडिकल असतं, त्याच्यानंतर तुम्ही NDA मध्ये जाऊ शकता. तुम्ही NDA मध्ये गेल्यानंतर गव्हर्नमेंट तुम्हाला एक तर BA, नंतर BSc किंवा B.Tech याच्यापैकी एक डिग्री तुम्ही घेऊ शकता NDA मध्ये एंट्री झाल्यानंतर. आता बघा, पुढे CDS लिहिलेलं आहे. CDS बघा, ही जी CDS कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस, हे गर्ल्स कॅन्डिडेट जे असतात त्यांना 12th नंतर NDA म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये 12th नंतर जाता येत नाही. पण ते ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर, कुठल्याही फील्डमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर ते हे कॉमन डिफेन्स सर्व्हिसेसची एंट्रन्स देऊन एअरफोर्स मध्ये वगैरे जाऊ शकतात. तुम्ही बघत असाल भरपूर मुली सध्या एअरफोर्स मध्ये वगैरे आहेत. तर ते कॉमन डिफेन्स सर्व्हिसेस मधून रिटर्न एक्झाम, सगळ्यात पहिले ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर रिटर्न एक्झाम दिल्यानंतर, ट्रेनिंग दिल्यानंतर तुम्ही एअरफोर्स मध्ये वगैरे जाऊ शकता. ते ग्रॅज्युएशन नंतरचा पार्ट आहे गर्ल्स कॅन्डिडेटसाठी. त्याच्यानंतर बघा, जे मुलं कॉमर्स वगैरे घेत आहे किंवा सायन्सचे जरी मुलं असले तरी ते बिझनेसमध्ये, कॉमर्समध्ये, मॅनेजमेंटमध्ये करिअर करू शकता. आता बिझनेसमध्ये तुम्ही BBA, MBA हे ग्रॅज्युएशन म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे. BBA
बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, ज्याला MBA, ज्यांचे बिझनेस वगैरे घरी ज्यांना मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचंय ते 12th नंतर BBA करू शकता. नंतर बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज करू शकता, बीकॉम करू शकता. कॉमर्सवाले मुलं बीकॉम करू शकता, सायन्सवाले मुलं पण बीकॉम करू शकता कुठल्याही फील्डमधले. आता बघा हे CA, CS, CFS हे प्रोफेशनल कोर्सेस आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर एंट्रन्स दिल्यानंतर तुम्ही CA वगैरे होऊ शकतात. हे प्रोफेशनल कोर्सेस आहे, हे कुठले डिग्री कोर्सेस नाही आहेत, हे प्रोफेशनल कोर्सेस आहे CA वगैरे. त्याच्या स्टेजेस आहेत, ते आपण नंतरच्या ज्यावेळेस सेशन होईल त्यावेळेस मी तुम्हाला CA वगैरे सांगेन. तर आता बघा आर्ट्सवाले स्टुडंट जे आहेत ते सायकोलॉजी वगैरे, सोशोलॉजी वगैरे मध्ये स्टडी करू शकता, लँग्वेजेस घेऊ शकता, हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्समध्ये BA वगैरे करू शकता. जेणेकरून ज्याचा म्हणजे भरपूर स्टुडंट जे सायन्स फील्ड जरी असली 12thला तर ते मुलं आर्ट्स प्रेफर करतात फॉर ग्रॅज्युएशन. का त्यांचं टार्गेट ठरलेलं असतं की UPSC MPSC करायचं. मग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि महाराष्ट्र स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन याच्या राज्यसेवा नंतर द्यायची असेल तर मुलं आर्ट्स घेऊन एखादा स्पेशल सब्जेक्ट जॉग्रफी वगैरे घेऊन UPSC MPSCच्या एक्झाम देऊन क्लास 1च्या पोस्ट अचीव्ह करू शकतात. नंतर अदर कोर्सेस बघा LLB ज्याला तुम्ही लॉ कोर्सेस म्हणता. आता लॉ कोर्सेससाठी ज्याला 12th नंतर लॉ करायचं आहे, ज्याचं कम्युनिकेशन वगैरे चांगलं आहे, ज्याला बोलण्याची कला चांगली आहे, तो LLB करू शकतो. त्याच्यासाठी ही कॉमन लॉ ऍप्टिट्यूड टेस्ट, ऑल इंडिया लॉ एंट्रन्स टेस्ट, नंतर सिम्बॉयसिस लॉ ऍप्टिट्यूड टेस्ट आणि आपल्या महाराष्ट्राची लॉ टेस्ट एवढ्या एंट्रन्स एक्झामिनेशन तुम्ही 12th नंतर दिल्यानंतर तुम्ही लॉ साठी काही इन्स्टिट्यूट आहेत, काही गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, त्याला तुम्ही लॉ करू शकता, LLB करू शकता. आता ज्याला अॅनिमेशन मध्ये इंटरेस्ट आहे ते डिप्लोमा अॅनिमेशन मध्ये करू शकता आफ्टर 12th. नंतर BPEd ज्याला स्पोर्ट्स मध्ये वगैरे करिअर करायचं आहे, ज्याला कोच वगैरे व्हायचं आहे ते BPEd मध्ये करिअर करू शकता आफ्टर 12th. काही गव्हर्नमेंट फिजिकल इन्स्टिट्यूट आहेत, काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत, तिथून तुम्ही BPEdचा स्टडी करू शकता. फिटनेस वगैरे, नंतर इव्हेंट मॅनेजमेंट मध्ये तुम्ही करिअर करू शकता 12th नंतर. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये तुम्ही करिअर करू शकता. नंतर हे बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हे कोर्सेस आहे रिलेटेड टू सायन्स, हे तुम्ही करू शकता. तर हे ओव्हरऑल तुम्ही 12वी नंतर कुठल्या कुठल्या फील्डला ऍडमिशन घेऊ शकता हे एक सांगितलेलं आहे. करिअरचा टॉपिक तसा तर खूप मोठा आहे, वास्ट. आता B ग्रुपचं सांगितलेलं नाही अजून ते, म्हणजे ज्याला PCB सब्जेक्ट आहे सायन्सचे, त्याच्यात करिअर आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊ. पण पहिलं बघा हे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये करिअर करू शकता.